आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। आणि हा व्हिडिओ आहे 13 जानेवारीचा। त्या दिवशी आमच्या गावदेवीचा म्हणजे पद्मावती देवीचा उरूस होता आणि म्हणूनच सकाळी सकाळी मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक मी पूर्ण केला होता। पुरणपोळी, कटाची आमटी, भात, मेथीची भाजी, भजी असा पूर्ण असा सागर संगीत स्वयंपाक केला होता। नैवेद्य दाखवायला शरयू शर्वरीचे पप्पा आणि त्यांचा मोठा दादा आदेश हे दोघेजण गेलेले होते। पूर्ण स्वयंपाक माझा इथे 9 वाजताच उरकला होता आणि उरूस होता त्यानिमित्तानं आमच्याकडे पाहुणेही आले होते। तर पाहुणे म्हणजे आमच्या आईंचे भाऊ आले होते, म्हणजेच की आमचे मामा सांगलीवरून आले होते। पहिल्यांदाच ते उरसासाठी इकडे आले होते आणि त्यांना बसून बोर होत होतं म्हणून शरयूने इथे पिक्चर लावून दिला होता। घरातलं सगळं आवरल्यानंतर संध्याकाळी मग आम्ही सर्वजण जे आहे ते देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जायला निघालेलो होतो। आणि आमचा जो हा रस्ता आहे तिथे खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक होतं, कारण चौक आहे इथे। आणि इथे पाहू शकता तुम्ही, इथे कमान लावलेली आहे पद्मावती देवी उत्सव 2025 म्हणून। आणि त्याच समोर तुम्हाला इथे पाहणे पण दिसत असतील, पण ते पाहण्यांचं काय झालं आहे, ते पाहणे जोडून पूर्ण झाले नव्हते आणि त्यामुळे त्याची जी सुरुवात होणार होती ती दुसऱ्या दिवशी होणार होती, म्हणजे 14 तारखेला। तर 13-14 असा 2 दिवस आमचा उरूस होता। आणि उरसाच्या निमित्तानं भरपूर सारी जी आहेत ती दुकानं गावामध्ये लागलेली होती। खूप प्रकारची दुकानं होती, पर्स होती, ज्वेलरी होती, भांड्या होते आणि खूप वस्तू होत्या, अगदी चप्पलसुद्धा होत्या तिथे विक्रीसाठी। आणि तो रस्ता थोडा छोटा आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूला दुकानं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी, तर त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी झाली होती। आणि त्याचबरोबर खूप दिवसानंतर गावात गेल्यानंतर कसं होतं की उरसाच्या निमित्तानं पण बरेचसे लोक येत असतात, तर बऱ्याचशा लोकांची गाठीभेटी होतात। मग गप्पा गोष्टी करत करत हळूहळू आम्ही मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो होतो। आणि मंदिराच्या जवळ गेल्यानंतर तुम्ही ऐकू शकता खूप छान मोठ्या आवाजात डीजे चालू होते। तर ही आहे आमची गावदेवी पद्मावती माता आणि देवीचं सुंदर असं दर्शन आमचं झालेलं आहे। आणि मंदिरामध्ये आत्ता सध्या रिनोव्हेशनचं काम केलेलं आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारचं मंदिरामध्ये जे दगडी बांधकाम आणि दगडांवरती जे ग्लेझिंग, त्याला ॲक्च्युली काय म्हणतात माहिती नाही, ते सगळं काम केलेलं आहे। आणि बाहेर पण मी जसं अगोदर दाखवलं तसं वरती छतावरती खूप सुंदर अशी फुलांची डिझाईन, नक्षी जे म्हणतात ते केलेली आहे। पद्मावती देवीचं मंदिर आणि महादेवांचं मंदिर असं दोन्हीही शेजारीच आहे। तसं पाहायला गेलं तर 13 आणि 14 म्हणजे संक्रांत लागून आल्यामुळे यंदाच्या उरसाला अशी फारशी काही गर्दी नव्हती। आणि मंदिराच्या बाजूलाच इथे हा डीजे लावलेला होता आणि त्या डीजेवरती नाही, याच्यात क्लिअर दिसत नाही आहे, पण जे कार्यकर्ते असतात त्यांचे फोटो येत होते। आणि मग आम्ही पण आमचे थोडेसे फोटो काढले। आणि दुसऱ्या दिवशी होती संक्रांत। मग पाहूया संक्रांतीची तयारी। इथे सकाळी आईंनी सगळी देवपूजा वगैरे करून घेतलेली होती। आम्ही तिघींनीही आमचे जे सुगड असतात, खण म्हणतात त्याला काही ठिकाणी सुगड म्हणतात, त्यांची पूजा केली होती। आणि त्यानंतर आम्ही मस्त असं तयार झालेलो होतो तिघीजणी, त्याच्यासोबत आमच्यासोबत शरयू शर्वरी पण होत्या। आणि इथे मग मी सगळं जे सुगड वगैरे ताट असतं ते पूर्ण भरून ते घ्यायची माझी इथे तयारी सुरू झालेली आहे। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा संक्रांतीचा जो व्हिडिओ आहे पुढचा, तो जर मी याच्यात ॲड केला तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, लेंदी होईल, म्हणून मी आत्ताची संक्रांतीची जी सुरुवातीची आमची तयारी आहे, आम्ही जे निघालो आहोत त्या सगळ्या गोष्टी याच्यात घेतलेल्या आहेत। आणि येणारा जो याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला संक्रांतीचं जे आम्ही कोणकोणत्या मंदिरात गेलो,
कशा पद्धतीने आमची संक्रांत साजरी झाली, तर याचा फुल व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।